श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. याच उक्तीप्रमाणे म्हणजेच आता आपल्याला दत्त जयंती येत आहे. तर दत्त जयंती ही 26 डिसेंबर म्हणजे मंगळवारी या दिवशी आपली दत्त जयंती आहे. तर या दिवशी आपण असं म्हणतात की अत्री अनुसया या दाम्पत्यांचा पुत्र म्हणजेच दत्तात्रय आणि यांचा जन्म हा 12:39 या टायमिंगला झालेला आहे. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्र येतात, अंश एकत्र येऊन जो झालेला आहे त्याला आपण दत्त म्हणत असतो. तर मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मृग नक्षत्र असताना दत्तगुरूंनी हा अवतार घेतलेला आहे. तर आपली असं आसुरी आणि राक्षसी शक्तींना पूर्वी दैत्य म्हणायचे. तर देवगणांना असुरी शक्ती दूर करण्यासाठी प्रयत्न अपुरे पडलेले होते. त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवांनी दिलेल्या आदेशानुसार वेगवेगळ्या विविध रूपांमध्ये अवतार घेतले आणि त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणजे दत्त जयंती. कारण असं म्हणतात की दत्त म्हणजे आपल्याला कोणी करणी केलेली असेल, बाधा झालेली असेल, तर त्यावरती सगळ्यात जालिम उपाय म्हणजे दत्तगुरूंची जर आपण सेवा केली तर आपल्याला कोणत्याच प्रकारचं म्हणजे आपण जसं पिशाच्य म्हणतो किंवा करणी म्हणतो किंवा वाईट नजर म्हणतो, या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आपल्याला दोष लागत नाही किंवा आपल्यावरती त्याचे परिणाम होत नाही. कारण एकमेव दत्त संप्रदायातील एकमेव ही विद्या आहे की आपल्याला दत्त हेच याच जगातून तारू शकतात किंवा वाचू शकतात या विद्येपासून. तर त्यामुळे आपण म्हणजे जास्तीत जास्त सेवेकरी पण आहेत, भाविक पण आहे, या दिवशी दत्त जयंती साजरी करतात. बऱ्याच ठिकाणी दत्त मंदिरांमध्ये अनेक प्रकारचे तोडगे दिलेले असतात. बाहेरील बाधा किंवा अनेक प्रकारचे जे म्हणजे दोष असतात त्या दोषांवरती उपाय सांगितलेले असतात. कारण असुरी विद्या आहे त्याला जर नष्ट करण्याचं काम हे दत्तगुरू करत असतात. दत्तगुरूंचाच अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचाच दत्तगुरूंचा अवतार आणि नवनाथांपैकी जे नवनाथ आहे तेही दत्तगुरूंचाच अवतार आहे. तर या दिवशी आपण हा सोहळा साजरा करत असतो दत्त जयंती. तर बरेच जण 7 दिवस आधीच पारायण चालू करतात दत्त जयंतीनिमित्त. म्हणजे काही घरी चालू करतात किंवा काही मंदिरात केंद्र असेल त्या ठिकाणी चालू असतो अखंड नाम जप यज्ञ. तर त्यावेळेस दत्त जयंतीसाठी बऱ्याच प्रकारे याग केले जातात. खूप सारे याग नंतर सेवा वगैरे केल्या जातात, स्तोत्र पठन केलं जातं, मंत्र पठन केलं जातं. त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. तर या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी तुमच्या जवळ कुठे मंदिर असेल तिथे आपण जाऊ शकतो किंवा आपल्या घरातही आपण खूप छान प्रकारे दत्त जयंती साजरी करू शकतो. तर या दिवशी आपण 12:39 या वाजता दत्त जयंती म्हणजे दत्तांचा जन्म झालेला असतो त्या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करायची त्यावेळेस. आणि त्या दिवशी पूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. जसं एकादशीचा उपवास असतो दिवसभर, जर तुम्ही पारायण करत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपवास करा आणि तो दुसऱ्या दिवशी आपण सोडायचा असतो एकादशी सारखा. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण जे पारायण वाचतो त्या पोथीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे किंवा जर तुम्ही पारायण वगैरे करत नसेल तरी पण आपण त्या दिवशी उपवास करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण उपवास म्हणजे दत्त महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे. तर दत्त महाराजांना नैवेद्य दाखवा. त्यानंतर म्हणजे हे नवनाथांचेच एक अंश आहे. तर आपण या दिवशी म्हणजे तुम्हाला 9 मुलं जर भेटले तर तुम्ही या 9 मुलांना या दिवशी जेवायला घालू शकतात. कारण ही खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं आणि दत्त संप्रदायामध्ये अन्नदानाला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आपण या दिवशी आपण एक मुलगा भेटो, 2 भेटो, 3 भेटो, तुम्हाला जितके असेल शक्यतो 9 त्यापेक्षा जास्त जर असेल तरी पण या दिवशी आपण दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मुलांना जीव घातलेलं कधीही अतिउत्तम असतं. कारण साक्षात आपल्या घरी नवनाथ आलेले असतात म्हणजे परब्रह्म आलेले असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि आपल्याला उपवास करायचा असतो या दिवशी. त्यांना आपण बेसनाचे लाडू करायचे असतात कारण त्यांचा आवडता पदार्थ आहे. तर बरेच जण सेवेकरी आपापल्या पद्धतीने दत्ताची सेवा करत असतात. तर अशा प्रकारे आपण नक्कीच सेवा करा. आणि महाराजांचं या दिवशी आपण केंद्रात किंवा दत्त जिथे कुठे मंदिर असेल त्या ठिकाणी आपण अवश्य जायचं आहे आणि आवर्जून जातो मी. कारण हाच एकमेव दिवस असतो की आपण महाराजांना जे पाहिजे ते
गुरुदत्तांना जे आपण पाहिजे इच्छा ती आपण या दिवशी आपण मागू शकतो आणि ते महाराज आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून दत्त मंदिरामध्ये जा किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा आणि अगदी मनापासून त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मनापासून तुमची जी काही इच्छा असेल ती सांगा. कारण या दिवशी आपली इच्छा